आजचा पहिला दिवस म्हणजे काय? सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे नाम. कारण नामापासून सुरुवात होते. लक्षात घ्या. नाम. आता हे जे मंदिर आहे, मंदिर कसलंय? मंदिर कसलंय? मारुतीचं. म्हणजे काय नाव आहे? नाव काय? मारो हनुमंत. नाव आहे नाम. म्हणून नामाला या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठं अनन्य साधारण महत्व या नामाला आहे. लक्षात घ्या. नाम फार मोठं आहे. नामाशिवाय काहीच नाही. लक्षात घ्या. एखादं मूल जन्माला आलं, ते मूल जन्माला आल्यावरती पहिले त्याला काय केलं जातं? त्याचं काय ठेवलं जातं? नाव. मग नाव असं ठेवतो का आपण? नाव पहिले त्याला नाव ठेवलं जातं. उपजल्या बाळकाशी नाव नाही ते पाशी, ठेवल्या नावाशी उदे तोठे. त्याला नाव नसतं, पण त्याला नाव ठेवलं जातं. त्याचं नाव ठेवल्यानंतर मग त्याला आपण त्या नावाने बोलवत असतो. लक्षात. त्या नावाने. मग हे नाम आहे. नाम काय? लक्षात घ्या. नाम घेतल्याशिवाय बाकीच्या कुठल्याच गोष्टी पुढे जात नाही. लक्षात घ्या. नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे, नाम विठोबाचे घ्यावे. हो, नाम विठोबाचे घ्यावे. पुढे पाऊल टाकावे, पुढे पाऊल टाकावे. आजी मुहूर्त साधून, आजी मुहूर्त साधून. मग नाम सारे पहिलं नाम काय म्हटलंय? पहिलं नाम साराचे सार. मग मला सांगा, असा लोण्याचा गोळा घेतला आणि सांगितलं याच्यात काय आहे? तूप. म्हणाल का तुम्ही याच्यात तूप आहे असं? लोण्याचा गोळा हातात घेतला आणि मी सांगितलं याला तूप म्हणतात, तुम्ही काय म्हणाल का हे तूप आहे असं? मग केव्हा? त्याला तापवावं लागेल. काय करावं लागेल? त्याला तापवावं लागेल. कशात? त्याला या नामरूपी जे साधन आहे त्या साधनामध्ये त्याला तापवावं लागेल आणि मग त्याच्यातून त्या लोण्याचं सार मिळेल. ती असेल साजूक तूप. मंथुनी नवनीता कैसे घे आनंदा, वाया व्यक्त मंथुनी नवनीता कैसे घे आनंदा, वाया व्यक्त मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सारी. मग ते लोणी ज्या वेळेस तापवलं जातं त्याच्यातून आपल्याला तूप प्राप्त होतं. ते झालं सार. मग आसार काय? संसार काय? संसार फलकटतो तेथे कोण आहे? सार भगवान. आसार आहे. मग त्या आसारातून सार आपल्याला प्राप्त होतं. आसारातून सार प्राप्त होतं आणि ते सार म्हणजे भगवंताचं नाव आहे. लक्षात घ्या. ते सार म्हणजे भगवंताचं नाव आहे.
पण भगवंताचं नाव घेत असताना ते भगवंताचं नाव मंगल असतं, लक्षात घ्या. सकळ मंगळ निधी ओ सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे नाव मंगल सांगितलं ना मी. पण हे नाव मंगल आहे, पण नाम काय आहे? मोल द्यावं लागतं का नामाला? नाम फुकाचे फुकाचे फुकट आहे, याला पैसे द्यावे लागत, याला मोल द्यावा लागत, हे फुकट आहे. पण आपल्याला ते फुकटाचं नाव सुद्धा घ्यायला आपल्याला कसं तरी होतं ना. वाटतं का कधी नाव घ्यावं देवाचं? वाटतं का देवाचं नाव घ्यावं बाबा? वाटलं पाहिजे. देवाचं नाव फुकट आहे, ते मंगल आहे. आणि ते मंगल नाव आपल्या जीवनात आलं तर आपलं जीवन सुंदररित्या एखाद्या कमळाच्या फुलासारखं आपलं जीवन फुलतं. लक्षात, कमळाच्या सारखं आपलं जीवन फुलतं. लक्षात, ते नाव मंगल आहे. आणि माझे तुलसीदासजी रामचरित मानसात 7 प्रकारचे मंगल सांगतात. किती किती प्रकारचे मंगल? 7 प्रकारचे मंगल आहे. ऐका, 7 प्रकारचे मंगल. तुलसीदासजी रामायणात सांगतात 7 प्रकारचे मंगल. सुधा साधू सुरतर सुमन सुफल सुहावनी बात, तुलसी सीतापती भक्ती सगुण सुमंगल 7. सुधा साधू सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात, तुलसी सीतापती भक्ती सगुण सुमंगल 7. किती समजले तुम्हाला याच्यातले? मी जे म्हटलं आता त्याच्यातलं काय समजलं? फक्त तुम्ही काय करता असं नका. सुधा साधू सुरतरु सुमन सुफल सुहावनी बात, सीतापती भक्ती सगुण सुमंगल. किती झाले? झाले का 7? मग आता 7 कसे? तर 7 आहे. सुधा, सुधा म्हणजे काय? हात केलं केलं तुमचे मन वेगळीकडे गेलेत ना. मग अमृत. सुधा म्हणजे काय? सुधा म्हणजे अमृत.
सगळ्यात पहिले अमृत, मंगल म्हटलंय अमृताला. सुधा म्हणजे अमृत, अमृत हे मंगल आहे. साधू, दुसरं म्हणतात साधू. आता साधू तुम्ही कोणाला म्हणता? माय माऊल्या हो. मी तुमच्याकडे येतो आता. येतो म्हणजे मी बोलून येते तुमच्याकडे. तुम्हाला साधू दिसला, तुम्ही काय विचारता? मोकळं बोला, मोकळं बोला, काही चिंता करू नका. मी कोणाला सांगणार नाही, तुम्ही बोलल्या साधू. फक्त एखादा साधू दाराशी आला, तुम्ही त्याला पूर्ण तुमचा बायोडाटा सांगता. काय सांगता? बायोडाटा. महाराज लवकर आहे, माय माऊली लवकर, हे नाही लवकर, पण माय माऊली लगेच. त्याने थोडं काही सांगायला सुरुवात केली, बाबा ये 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 बाई, तुला चहा ठेवते. अगं आई, त्याला चहा पाचशील, पण तो तुझी तिजोरी साफ करून जाईल, एवढं लक्षात ठेव. आहे का नाही? आहे का नाही? तुम्ही फक्त हो म्हणत चला. मी जे सांगेन ना ते फक्त हो